पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे वर्चस्व राहिले असून चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग समिती अ च्या सभापतीपदी रवींद्र भगत, ब च्या सभापतीपदी मधु पाटील, क च्या सभापतीपदी रवींद्र जोशी तर ड च्या सभापतीपदी अजय बहिरा यांची निवड झाली. विजयानंतर भाजपच्या वतीने मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला. प्रशासक आणि नागरिक यांच्यातील दुरावा दूर करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चारही सभापती प्रभावीपणे काम करतील असा विश्वास परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मात्र सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर अशी प्रभाग समित्यांची रचना करण्यात आल्याची टीका शेकापचे नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांनी केली. तर प्रभाग समित्या नागरिकांच्या सोयीचा विचार करून तयार करण्यात आल्या असून प्रभाग समित्यांच्या रचनेसंदर्भात सभा झाली त्यावेळी कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता असे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान आपल्या प्रभागातील अनेक विकास कामे प्रगतीपथावर असून ती वर्षभरात पूर्ण होणार असून पक्षाच्या वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची प्रतिक्रिया प्रभाग समिती अ चे सभापती रवींद्र भगत यांनी दिली. तर अजय बहिरा यांनी संधी दिल्याबद्दल वरिष्ठांचे आभार मानत नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतींची आज निवडणूक झालेली आहे. 2 ठिकाणी म्हणजे प्रभाग समिती अ आणि ड साठी निवडणूक झाली आणि 2 ठिकाणी बिनविरोध झाली. तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडलेली आहे आणि एक औपचारिकता म्हणून या इथे केली. परंतु महायुतीच्या या उमेदवारांवरती ह्या सर्व नगरसेवकांनी आणि पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांनी जो विश्वास हा टाकलेला आहे, नक्कीच सांगता तो या इथे त्यात तो विश्वास हा सार्थ ठरवण्याचे काम हे चारही सभापती हे करतील. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये काही त्रुटी ह्या निर्माण होऊन प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये एक थोडासा फरक हा निर्माण झालेला होता, एक दरी निर्माण झालेली होती. हे भरून काढायचं काम हे चारही प्रभाग समिती सभापती आणि यांच्याद्वारे महायुती ही पुरेपूर प्रयत्न करेल याच्यामध्ये हा मला पूर्ण विश्वास वाटतो. प्रभाग समितीचा अध्यक्ष हा खरोतर सर्वात जनतेचा सर्वात जवळचा दुवा असतो, कारण ते एक प्रकारे हे या त्या प्रभागाचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे नागरिक त्यांच्याकडे सर्वप्रथम कामं घेऊन जाण्याची हे जास्त असते. त्यामुळे आम्हाला निश्चितच या चारही प्रभाग समिती अध्यक्षांचा निश्चितच जे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार आमचे नेते प्रशांत ठाकूर साहेब यांनी जे चारही तरुण आम्हाला सभापती दिलेत, तर यांचा निश्चितच आम्हाला पनवेल महानगरपालिकेच्या कारभारामध्ये निश्चितच उपयोग होईल. विरोधी पक्षाची एक टीका होती की प्रभाग समिती जी रचना आहे ती बदलल्यामुळे कुठेतरी म्हणजे त्यांना एक शक्यता होती की आमचा एक निश्चितच निवडून आला असता पदाधिकारी म्हणजे एक सभापती म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जी रचना आहे ना तुम्ही बदलली असा त्यांचा आरोप होता. जेव्हा प्रभाग समित्यांच्या रचनेची सभा होती त्यावेळेला ते असं कुठे बोलल्याचं किमान माझ्या माहितीमध्ये नाही. प्रभाग समित्या ह्या निश्चितच नागरिकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सोयीनुसार बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यात कुठे फार विरोध दर्शवल्याचं माझ्या निदर्शनास तरी आलेलं नाही. आता ठीक आहे, आता बाहेर ते काय बोलत असतील याची मला माहिती नाही. खरंच आनंदाचा दिवस आहे. म्हणजे एवढ्या वर्ष काम करत असताना सभापतीपद हा मिळेल ही माझ्या म्हणजे स्वप्नातही नव्हतं. आज खरं तर मी लोकनेते जे रायगडचे खरंच भाग्यवंत आम्ही आहोत, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं सातत्याने मार्गदर्शन, तसेच या सभागृहामध्ये काम करत असताना माजी सभागृह नेते प्रदीपदादा ठाकूर साहेब यांचं नेतृत्व, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब, परिषद आपले प्रीतमदादा म्हात्रे साहेब आणि ह्या महानगरपालिकेचे विद्यमान महापौर उपमहापौर पनवेलताई पाटील मॅडम या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकमधून मला आज सभापती मला खूप आनंदाचा दिवस आहे. आज मी माझ्या प्रभागातील सर्वांचंच म्हणजे माझ्या प्रभागातील निवडून देणाऱ्या आणि माझ्या कळंबोली शहरातील सर्वांच्याच मनापासून आभार मानेल. त्यांनी जो विश्वास आणि जो प्रेम ठेवला त्याचीच आज औचित्यमधून मला आज हा सभापती मिळाला. एवढंच सांगेल आजच्या निमित्ताने मी माझी सरपंच आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच मला कळंबोली गावात आणि कळंबोली शहरातील लोकांनी निवडून दिलं. आज ग्रामपंचायत पासून तर नगरसेवक 2 टर्म दुसरी टर्म नगरसेवक आहे. मला एवढं करायचं म्हणजे माझी इच्छा एवढीच आहे का मी ज्या पद्धतीने ग्रामपंचायत सरपंच असताना ग्रामपंचायत कळंबोली गावाचा जो विकास करू शकलो तोच माझ्या प्रभागाचा विकास करायचा एवढीच माझी मानसिकता आहे.
मी आता महापौर साहेबांशी बोललो, त्यांनी सांगितलं की सभापती पद हे त्या प्रभागाचं अतिशय महत्वाचं, म्हणजे एक प्रकारे महापौर किंवा नगराध्यक्ष पदाचं ते पद आहे. अशा वेळेला जनतेच्या खूप अपेक्षा असतात. कुठली महत्वाची कामं तुम्हाला असं वाटतील की ती अगोदर कळंबोलीमध्ये झाली पाहिजे तुमच्या प्रभागात? सुरुवातीलाच सागराज आपल्याला सांगू इच्छितो की महत्वाचा मुद्दा जो होता, जो इतक्या वर्ष मी विरोधात असताना सुद्धा भांडत होतो, जो पाणी म्हणजे कळंबोली शहरात जमा व्हायचा. पण आज आज आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. म्हणजे आज आपण बघितलं भरपूर पाऊस पडतोय, परंतु पाऊस पडून सुद्धा कळंबोली शहरामध्ये पाणीचा निचारा आज म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आहे. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रस्ते. जो रस्ता आज चांगल्या पद्धतीने काम म्हणजे झालेले आहेत आणि त्या रस्त्यामुळे आज कळंबोलीचं एक चांगलं म्हणजे वैभव दिसायला लागलं. हा कळंबोली सुरुवात झाली. आणि महत्वाचा मुद्दा जो आहे नागरिकांना पाणी. खरं तर सांगतो, आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून जी नावाशेवाची जे योजना आहे ते आज महत्वाच्या टप्प्यावर आले. मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत ती लाईन पूर्ण होईल. म्हणजे जो पाण्याचा प्रश्न आहे तोही मला माझ्या माध्यमातून सुटण्याचा प्रश्न. आज कळंबोली शहरामध्ये जो 2 पाण्याच्या टाकी घेतलेल्या आहेत, कळंबोली गावामध्ये पाण्याची टाकी घेतली आहे. आणि आता जो LIGचा भाग आहे, जो मध्यमवर्गीय भाग आहे, LIGचा भाग आहे, त्याच्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून टाकण्यात आलेला 40 वर्ष अगोदरच्या लाईन आज आदरणीय महापौर साहेब यांच्या माध्यमातून त्या लाईन टाकण्याचा पत्रही मला मिळाले आहे. लवकरात लवकर 1-2 महिन्याच्या आतमध्ये त्या LIGच्या भागातल्या ज्या लाईन खराब झालेल्या अवस्थेत त्याही नवीन लाईन टाकल्या. म्हणजे पाण्याचा जो प्रश्न हा निचारा निघून राहिला. प्रश्न विद्युतचा, लाईटचा प्रश्न, आणि तेच आताच कालच आम्ही विद्युतच्या अधिकाऱ्यांना भेटलो. म्हणजे जे रस्ते, पाणी, विद्युत हे काम चालू आहे. आणि प्रामुख्याने वर्षभराच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढं होईल तेवढं कळंबोलीतल्या नागरिक आणि माझ्या प्रभागातील, म्हणजे प्रभाग आता 7 आहे, 8 आहे, 10 आहे, आणि त्याचबरोबर 1 आणि 2 आहेत, इतर संगणक प्रभाग पण आहेत. या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे मी काम करेल. खरं तर मी मागच्या 5 वर्ष या सभापतीवाडी खूप इच्छुक पण होतो, पण पक्षासाठी आम्हाला निरोप आला की आज त्यामध्ये कुठे वेळ गेली नाहीये. आणि ही सिंध आपल्याला अजून एक नाही इलेक्शन, अशा बरेच इलेक्शन आपल्याला लढायचे आहेत. सन्माननीय आमदार प्रशांत तो शब्द होता आणि तो शब्द साहेबांनी आज आपल्याला खरं करून दाखवला. आणि मला आज परत या सभापतीपदी साहेबांच्या आशीर्वादाने सन्मान्य आमचे रायगडचे भाग्यवंत रामशेठ ठाकूर साहेब, आमची महापौर नितीनभाई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, आमचे माझे सभापती परिषद ठाकूर साहेब असतील, यांच्यामधून ही संधी आणि माझी सभापती म्हणजे बिरदार साहेब यांच्या मार्फत ही संधी चालू आली. आणि खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही, कारण का माझ्या प्रभाग 20 मध्ये टोटल या प्रभाग समितीमध्ये 6 वॉर्ड जोडलेले आहेत. पहिला ही 4च वॉर्डची संख्या होती, आज 6 वॉर्ड जोडले. म्हणजे खूप मोठा प्रभाग आणि खूप मोठी संख्या ही आज माझ्या प्रभागात आहे. आणि त्याचा अभिमान राहील. त्या चालताना त्या कामाला आपण तडीच देऊ आणि समस्या समोर जाऊन आपण लोकांचा प्रयत्न म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. प्रभाग ड मधील सर्वात महत्वाच्या समस्या कुठल्या असतील की त्याच्यावर तुम्ही प्राधान्य द्याल? साहेब, याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर पनवेल शहर सोडल्यानंतर हा जो प्रभाग आहे तिथं सिडको एरियाचा मार्फत जास्त आहे, सिडको भाग जास्त आहे. आणि सिडकोमध्ये आपण बघत आपण पण सागरजी जाणता का सिडको कामामध्ये किती दिवसाचा कारभार करते. तरी पण आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांच्या मार्फत असतील, महापौर साहेब असतील, आमची संपूर्ण टीम असेल, त्यांच्यामध्ये आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे रस्ते, लाईट, पाणी, याच्यावरती प्रकरण मी भार देऊन हे काम आम्ही तडीस नेण्याचा प्रयत्न करू. पनवेल महानगरपालिकेची आज प्रभाग समितीची निवडणूक पार पडली, ज्याच्यामध्ये प्रभाग अ मधून आमच्या योगिता समीर फडके यांनी फॉर्म भरला. त्याचबरोबर प्रभाग ड मधून आमच्या मनीषाताई आनंद म्हात्रे ह्या दोघींनी फॉर्म भरलेला. खरं तर या प्रभाग समितीची रचना ज्यावेळी महासभेमध्ये आली त्या रचनेलाच आमचा विरोध होता. आता आपण जर बघाल तर प्रभाग समिती अची जी रचना आहे ती प्रभाग क्रमांक 1, 2, 7, 8, 9, 7, 8, 10 अशा पद्धतीची रचना आहे. म्हणजे ती एकदम अनइव्हन आहे. म्हणजे जे सत्ताधाऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीची ती रचना आहे. आणि याच्यामुळं रिझल्ट हा क्लिअर होता. आम्हाला माहिती होतं की आमचं काय इथं सत्ता म्हणजे जे गणित इथे जुळणार नाही. पण आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे लोक आम्ही एक गोष्ट मानतो की ही लोकशाहीची जिवंत ठेवायची असेल तर आमच्या पक्षनेत्यांनी जो आदेश दिलाय की ही निवडणूक घडवली गेली पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे. खरे आमच्या आपल्या बाजूने कोण आपल्या बाजूने आहे त्याहीपेक्षा सत्ताधाऱ्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही करू किंवा आम्ही गृहीत धरून सगळं होत आहे. मी योगिताताईंना मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण त्यावेळी फॉर्म भरला त्याच वेळी त्यांना माहिती होता की माझ्या पराजय निश्चित आहे. त्याचबरोबर मनीषाताईंचंही तसंच आहे. त्यांनाही माहिती होतं की मला काय जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तो केवळ लोकशाही वाचवण्यासाठी पक्षाचा जो काय ध्येय धोरण आहे आणि याच्यासाठी एक आम्ही महाविकास आघाडी म्हणून हे 2 प्रभागामध्ये फॉर्म भरले. आमचा पराजय जरी झाला असला तरी आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक लढलो. आणि मी प्रभाग अचे जे नवनिर्वाचित सभापती आहेत रवींद्र भगत, त्याचबरोबर बचे जे सभापती आहेत मधू पाटील,
चे सभापती आहेत रवींद्र जोशी आणि ड चे अजय बहिरा, या चौघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. ते जिंकलेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मी पक्षाच्या वतीनेही करतो. पण तो लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम माझ्या पक्षाच्या आदेशाने मी केलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण सहकार्याने केलेलं आहे. तुमच्या म्हणण्यानुसार एक दिसलं की मागची जर प्रभाग रचना असती तर एक म्हणजे एक सभापती तुमचा असता असं तुम्हाला म्हणायचं आहे. 100% असतं. मागची प्रभाग अ चा जो आहे तो कदाचित मागच्या वेळी रचना असती. मागच्या वेळी अशाच प्रकारचा घोलमेल करून यांनी आम्हाला फसवलं. शेवटी सत्ता अशी पाचवी प्रकारची दिल्यानंतर काय होऊ शकतं त्याचा हे प्रत्यय आहे आणि त्याच्यामुळं हे गोलमेल होतो. आपण जी बघता कशी अनइवन, म्हणजे आता जर बघाल प्रभाग क ची जी रचना बघाल तर प्रभाग 9, 15, 11, 12, 13 म्हणजे कुठं म्हणजे आता आमचं वळवली टेंबोडा गावाला प्रभाग समितीमधनं काम करून घ्यायचे असेल तर त्यांना पोचायला लागणारे कामोठ्याला, म्हणजे हे अशा पद्धतीचा सगळी रचना आहे. त्याच्यामुळे मी न बोललेलं बरं सगळी जनता जाणते आहे.